आजरात स्वातंत्र्य दिन उत्साहात शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय आणि संस्थांमध्ये ध्वजवंदन, तालुक्यातील प्रमुख गावांमध्येही ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजवंदन. आजरा शहरासह तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायती तसेच विविध संस्थांमध्ये ध्वजावंदन करण्यात आलं. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते शासकीय ध्वजावंदन झालं. यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसूल नायब तहसीलदार विकास कोलते, राजकीय पदाधिकारी, अधिकारी, विविध क्षेत्रांमधील मान्यवर, नागरिक उपस्थित होते. आजरा पंचायत समितीत प्रभारी सभापती यशोदा पवार यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, समीर पारदे, गट विकास अधिकारी सुभाष सावंत यांच्यासह विविध विभागांमधील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आजरा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. आजरा नगरपंचायतीत नगराध्यक्ष अशोक चराटे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. यावेळी उपनगराध्यक्षा पूजा अश्विन डोंगरे, नगरसेवक, नगरसेविका, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद सुर्वे तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जनता शिक्षण संस्थेत अशोकांना चराटे यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. पंडित दीनदयाळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुधीर मुंज यांच्या हस्ते तर आजरा महाल शिक्षण संस्थेत अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. रोजरी इंग्लिश हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी निरोल डिसोजा यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. गौसे येथील आजरा कारखाना कार्यस्थळी अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. जनता बँकेतही मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. आजरा अर्बन बँकेत संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटे यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. यावेळी उपाध्यक्ष संजय चव्हाण उपस्थित होते. खेडे येथील सूतगिरणी कार्यस्थळी आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटे यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. स्वामी विवेकानंद पतसंस्थेत अध्यक्ष दयानंद भुसारे, जनता गृहतारण संस्थेत अध्यक्ष मारुती मोरे, आजरा तालुका संघात अध्यक्ष महादेव हेब्बाळकर यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. आजरा आगारात आगारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सुलगाव येथील रोपवाटिकेत आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. आजरा कृषी विभागात प्रभारी कृषी अधिकारी भूषण पाटील यांच्या हस्ते ध्वजावंदन झालं. जलसंपदा विभागाच्या कार्यालयात उपअभियंता स्वाती उरुणकर यांच्या हस्ते तर आजरा पाटबंधारे विभागात शाखा अधिकारी अजिंक्य आबिटकर यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. तालुक्यातील उत्तूर, गौसे, सोहाळे, पेरनोली, वेळवटी, वाटंगी, शिरसंगी, किणे, मलिग्रे, होण्याळी, वडकशिवाले, मडिलगे, खेडे आणि कोवाडे या प्रमुख गावांमधील ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. शहरासह ग्रामीण भागात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांमुळे उत्साहाचं वातावरण होतं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.